माझा आवाज हो 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 माझा आवाज येतो? माझा आवाज येतो का सर? हा आवाज येतो का माझा? हॅलो हॅलो आवाज आवाज थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट हो 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 बरोबर बरोबर आता येत असेल आवाज ना? येत हॅलो अवघ्या समाजाचं देशाचं राज्याचं कल्याणाची ज्यावेळी चर्चा होते विषय निघतो आणि ज्यावेळी या दृष्टीने चर्चा भावना निर्माण होते त्यावेळी आजही 342 वर्षानंतर एक आणि एकमेव नाव आपल्या पुढे येतं ते म्हणजे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे 342 वर्षानंतर देखील आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय पर्याय नाही. शिवनीती शिवविचार हाच सकल जनांच्या उद्धाराचा एकमेव मार्ग आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की छत्रपती शिवराय समजून घेताना या संदर्भात आपण काही थोडं चिंतन करणार आहोत. आणि मला थोडा उपसंहार दिला पाहिजे की शिवराजन्स ग्रुप हा एक सुंदर योगायोग आहे की शिवराज विद्यालयामध्ये आम्ही शिकलो. संस्थेचं नाव जय शिवराय एज्युकेशन सोसायटी आणि आमच्या ग्रुपचं नाव शिवराजन्स ग्रुप आहे. खरं वास्तविक वय वाढत जातं आणि वय वाढत गेल्यानंतर मागे पडलेलं वय आपल्याला रिव्हर्स आणता येत नाही. मात्र आठवणींच्या हिंदोळ्यांवर आपण पुढचा प्रवास देखील वर्तमानातला प्रवास देखील सुंदर बनवू शकतो. आणि याच आठवणी रुंजीत तेव्हा घालतात जेव्हा आपण सगळे कंगोरे पद प्रतिष्ठा मान मरात पैसा हे बाजूला ठेवून ज्यावेळी एकत्र येतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आनंद निर्मिती आणि आनंदाची वाटणी आणि आनंदाची प्राप्ती होत असते. आणि त्या दृष्टीनं 5 वर्षापूर्वी आम्ही 1993 बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्र आलो आणि 2017 मध्ये हा शिवराजांचा स्नेह मेळावा सुरू झाला. मला माहीत आहे आपण विषयाकडे येणार आहे पण ज्यांनी आयोजन केलं त्या शिवराजन्स ग्रुपचं हे पहिलं पुष्प आहे. दर महिन्याला हे चालू राहणार आहे. त्यांच्या संदर्भात थोडं बोललं पाहिजे की अगदी ऊसतोड मजुरी गौंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या आमच्या मित्रांपासून ते अगदी सिंगापूर असेल किंवा दुबई असेल IT मध्ये काम करणारे आमचे मित्रमंडळी सगळे आहेत. आणि यामध्ये कोणताही भेद नाही. 2 हात भून अंगरणी शत व्याख्यानाहूनही थोर असं साने गुरुजी म्हणतात. आणि याच भूमिकेतून 25 डिसेंबर ही फिक्स तारीख आणि त्या दिवशी 17, 18, 19, 20, 21, 22 गेले 5-6 वर्ष आम्ही एकत्र येतो. आणि मला असं वाटतं की एन्जॉय तर केला पाहिजे, आठवणी तर जागवल्या पाहिजेत, क्लास पुन्हा भरला पाहिजे. आठवणींचा हा वर्ग भरत असताना देखील आपण केवळ एन्जॉयसाठी एकत्र येऊ नये तर प्रबोधनासाठी विचाराच्या मंथनासाठी चिंतनासाठी सुद्धा एकत्र येऊ शकतो का हा विचार शिवराजन्स ग्रुपने जो ठेवला आहे तो कौतुकास्पद आहे. मी खूप वेळ घेणार नाही त्या प्रस्तावनेवर. मात्र तरीसुद्धा आपल्याच मित्रांची घरं महापुरात पडतात आणि मग शिवराजन्स ग्रुपला असं वाटतं की बाबांनो आपण हे प्रेम वाटू आनंद आठवणी शेअर करू. मात्र याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला मित्रांसाठी काही करता येईल का. आणि असं करता करता 54,000 रुपयांचा निधी जमतो आणि त्यातले जो 35,000 ते 40,000 रुपये हे आपल्याच पूरग्रस्त मित्रांना गेट टुगेदरमध्ये दिले जातात. म्हणजे याचा अर्थ कोणी महान नाही कोणी छोटा नाही, सर्वांना समत्वाच्या भूमिकेतून आणि कारुण्याचं अधिष्ठान आतमध्ये रुजवून आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जाता येईल का ही भूमिका या ग्रुपची आहे. आणि मला विकास मगदूम असतील, प्रदीप सर असतील, आमचे संतोष असतील किंवा अगदी आता परदेशातून जॉईन असलेले आमचे संतोष ढेरे असलेल्या सगळ्या मित्रांचा अभिमान आहे की त्यांनी शिवजयंतीचं औचित्य साधून हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आणि फक्त इतकंच नव्हे की आपल्या ग्रुपपुरता मर्यादित हा उपक्रम न ठेवता तो सर्वत्र जावा. जितके काही लोक यात सहभागी होतील ते सहभागी करून घ्यावेत. कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर अपरिहार्यतेतून का असे ना झूम गुगल मीट हे शब्द आपल्या आता परवलीचे बनले आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगानं उद्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, शिवजयंती 19 फेब्रुवारी. आणि अशा पार्श्वभूमीवर अगदी 4 ते 5 दिवसांमध्ये या सगळ्या मंडळींनी हे नियोजन केलं आहे. जरूर सुरुवातीला जॉईनिंग होणं हे विलंबाचं झालं असेल
किंबहुना टेस्टिंगचा विषय असेल त्यातूनही काही लेफ्ट झाले असतील आणि परत ती काही मंडळी आपल्याला पुढं जॉईन होतील प्रत्यक्ष व्याख्यानाच्यासाठी. तर असा सगळा हा प्रवास होत असताना या सगळ्या मंडळींचा आग्रह की आपल्या शिवराज एजन्सीबद्दल एखाद्या आमच्या सदस्यानं या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आणि मी माझ्यासाठी भाग्याची गोष्ट मानतो की शिवराज विद्यालयामध्ये आम्ही शिकलो आणि या शिवराज एजन्सी ग्रुपच्या वतीनं आज मला छत्रपती शिवराय समजून घेताना हा विषय या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर मग समजून घेताना असं म्हटल्यानंतर मग समजले नाहीत काय असं नाही म्हणता येणार. समजले, मात्र कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीत आपण समजून घेऊन पुढे जात असताना आपल्याला काही गोष्टींचं भान असणं आवश्यक आहे. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला पाहिजे का? केला पाहिजे. शिवाजी महाराजांचा जय जयकार केला पाहिजे. मी म्हणतो की जय जयकार, शिवाजी महाराजांची नंबर प्लेट, शिवाजी महाराजांचा फोटो असलेला टी शर्ट, हे सगळं ठीक आहे, ही उत्सवप्रियता आहे. मात्र याच्याही पलीकडे आपल्याला गेलं पाहिजे. शिवछत्रपतींचा जय जयकार हा उत्सवप्रियतेचा भाग बनलाच पाहिजे. किंबहुना महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नवे महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण भारतवर्षाची अस्मिता म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही, असे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जसं मी अगदी पहिलं वाक्य वापरलं की 342 वर्षानंतर सुद्धा आपल्याला या कल्याणासाठी, जनतेच्या कल्याणासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. यातच शिवाजी महाराजांचं सगळं मोठेपण अधोरेखित होतं. मी असं नेहमी गमतीनं म्हणतो की एखाद्याला मी विचारलं, काय रे तुझ्या आजोबांचं नाव काय? पंजोबांचं नाव बरं काय, आजोबांचं एका 5-6 सेकंदात किंवा 1-2 मिनिटात येत नाही. आजोबापर्यंत गाडी जाते, पंजोबापर्यंत जाते, पण तिथनं पाठीमागे जात नाही. मला असं म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये कुणाला लक्षात ठेवलं तर फक्त संत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर आमचे शाहू महाराज. का ठेवलं तर यांनी समाजाला लक्षात ठेवलं म्हणून समाजाने लक्षात ठेवलं. आपलं पण त्यावेळी कोणतरी होतंच ना. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज होते, तुकाराम महाराज होते आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी आहे त्यावेळी आपलं सुद्धा कोणतरी होतं. मात्र त्यांचं नाव शोधायला आपल्याला हेळव्याकडे जावं लागतं. आणि संतांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वंशावळ शोधायला आपल्याला कुणाकडे जावं लागत नाही. म्हणजे शतकानुशतके हा शिवछत्रपतींचा जय जयकार आणि संतांचा जय जयकार चालू आहे. महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला अभिमान आणि आनंद आहे की महाराष्ट्राची 2 रूप आहेत, भक्ती आणि शक्ती. आणि भक्तीचे रूप हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ते अगदी गाडगे बाबा इथंपर्यंत, किंवा अगदी बाळूमामांचा सुद्धा नामोल्लेख केला तरी हरकत नाही, इथंपर्यंत भक्तीची परंपरा या महाराष्ट्रानं वैभवशाली परंपरा निर्माण केली. आणि काय गमतीची किंवा इंटरेस्टिंग किंवा योगायोगाची गोष्ट अशी आहे, यात भक्ती परंपरेतून वाट स्वराज्याची जाते. किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी उपदेश करताना जे 18-20 अभंग थेट केलेले आहेत, यातून वारकरी धारकरी बनले आणि स्वराज्याची वाट ही भक्ती परंपरेतून पुढे जाते. आणि म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेताना आपल्याला जय जयकाराच्या पलीकडे गेलं पाहिजे. आमची परिवर्तन सामाजिक विकास संस्था आहे आणि आम्ही काय करतो, काही सामाजिक उपक्रम राबवत असतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिनजी पवार दादा यांचा आमची चर्चा होत असते. आणि त्यामध्ये अशी चर्चा झाली की ठीक आहे, पोरं शिवजयंती करतात, ज्योत आणतात, उत्सव करतात, प्रचंड मोठ्या मिरवणुका निघतात आणि त्यामध्ये वेदनादायी म्हणजे डॉल्बीच्या सुद्धा मिरवणुका निघतात. याचा अर्थ असा की शिवचरित्र समजून घेण्यात आपण कमी पडतो, त्यामुळं आपल्याकडे ही वेळ येते. आणि दादा असं म्हणाले की तरुणांना दोष देण्याचा अर्थ नाही, तर ते ज्यांच्याकडे पाहून शिकतात त्यांनी आता शिवचरित्र लोकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही शिवचरित्र अभ्यास वर्गाचं आयोजन केलं 2 वर्ष, की 2-2 दिवसाचं ते एकूण नियोजन, की ज्यांनी आयुष्यभर शिवचरित्राचा अभ्यास केलेला आहे अशा शिवचरित्राच्या अभ्यासकांना, संशोधकांना मुलांच्या पुढं ठेवायचं आणि मग त्यातून शिवचरित्राचा बोध मुलांना द्यायचा. मी तर असं म्हणेन की मी वारकरी आहे, जसं गातेचं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण होतं तसं शिवचरित्राचं पारायण झालं पाहिजे, गावोगावी मंडप घालून झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळी शिवचरित्र आपण समजून घेऊ, आपण एखादंही शिवचरित्रावरचं पुस्तक न वाचता आपण करत असलेला जल्लोष हा फारसा म्हणजे आपण त्याला सपोर्ट बोलता येणार नाही. मात्र शिवचरित्र समजत जाईल त्यावेळी आपण उत्सवप्रियतेतून कृतीच्या पातळीवर येऊ. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण समजून घेत असताना आज कशाची गरज आहे? आज तलवार नाही, आज घोडा नाही, आज वेशभूषा नाही, आज यांची गरज नाही. ही आपल्याला प्रेरणा देणारी स्मारक आहे. मात्र आज आपल्याला गरज आहे ती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीची आणि शिवविचारांची.
मला असं नेहमी वाटतं, मी विचार ज्यावेळी करतो त्यावेळी खरं छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात जर असते तर त्यांनी काय केलं असतं. मला सारखं असं वाटतं की ते लॅपटॉप घेऊन बसले असते, ते गुगल मॅप घेऊन बसले असते, त्यांनी सातत्यानं इस्रोशी कॉन्टॅक्ट केला असता. इस्रो की काय करता येईल, म्हणजे काय दुसरी राष्ट्र जिंकण्यासाठी नाही, तो विषय शिवाजी महाराजांचं इतर प्रांत जिंकण्याचा उद्देश तिथंच चालणारी गुलामगिरी आणि तिथं चालणारी हुकुमशाही मोडून तिथल्याही लोकांना सुखी करावं एवढा उदात्त हेतू होता. इतका जबरदस्त आपला राजा होता. आणि मला असं वाटतं की आजच्या काळात त्यांनी काय केलं असतं, सगळं मॅप वगैरे सगळं वापरलं असतं. अहो ज्यावेळी JCB नव्हतं, गुगल मॅप नव्हतं, त्यावेळी किल्ले बांधले. आपला प्रश्नच पडतो की 3600 फूट उंची बाले किल्ला राजगडला आहे, आणि मग तो राजगड त्यावेळी कसा वर दगड नेला असं आणि कसं काय काय झालं असं. आणि त्यामुळं आजच्या काळात आपले इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर असं म्हणतात की आता तलवारीचे तेज गाजवण्याची गरज नाही, तर आता बुद्धीचं तेज गाजवण्याची गरज आहे. आता कशाचं तेज गाजवलं पाहिजे, बुद्धीचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आणि म्हणून आजच्या काळात जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी कदाचित नेमप्लेट गाडीची जी नंबर प्लेट आहे ती आपल्या फोटोची केली नसती. आपला टी-शर्ट त्यांनी शिवाजी महाराजांच्या फोटो आपला स्वतः किंवा त्यांना आवडत नसतं, प्रश्नच नाही. त्यांनी स्वतः एकाही किल्ल्याला आपलं नाव दिलं नाही. मात्र ते इस्रोशी संपर्क साधला असता आणि त्यांनी सातत्यानं समुद्राची तटबंदी कशी सुरक्षित राहील आणि हे पाकिस्तानची जी काही टिवटिवाद चालू आहे तो कधीच संपवला असता. आणि म्हणून तर शिवाजी महाराजांची आठवण कधी येते आपल्याला, कसाब नावाचा एखादा अतिरेकी कुठून येतो, समुद्रमार्गे येतो, आणि त्यावेळी आरमाराची रचना किती म्हणजे द्रष्टा राजा आहे. आणि मला असं वाटतं म्हणून आजच्या काळात आपल्याला जर काय जायचं असेल, पुढे जायचं असेल, शिवाजी महाराजांचा विचार करायचा असेल, शिवचरित्राचा अभ्यास करायचा असेल, तर आता ही त्याच्या पलीकडे जाऊन लाईफ प्रिन्सिपल काय होती शिवाजी महाराजांची, ही लाईफ प्रिन्सिपल आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला शिवजयंतीचं समाधान लाभणार नाही. आपल्याला कृतीच्या पातळीवर काही गोष्टी करता आल्या पाहिजेत. म्हणून कदाचित इथून पुढचे काही असं मी खूप काही इतिहासातलं खूप शोधून आणलंय तुमच्यापुढे मांडणार असं होणार नाही. मात्र वर्तमान काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती किंवा त्यांचे विचार कसे कसे आपल्याला प्रेरणा देतात आणि आजही ते कसे, आजही नाही चंद्रसूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे कालातीतच आहेत, ते कधीच जुने होणार नाहीत. औषधांना असेल एक्सपायर डेट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि त्या अखंड प्रेरणेला एक्सपायर डेट नाही. आणि म्हणून आमच्याकडं डॉक्टर केदार फाळके नावाचे एक जबरदस्त असे युवा संशोधक आले होते. अजून त्यांचं वय 40 सुद्धा नाही. अप्रतिम, विशेषतः आज्ञापत्रांच्या बाबतीत खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग ते आले होते आणि त्यांनी असा हिशोब मांडला की साधारण 18,300 दिवस छत्रपती शिवाजी महाराज काय झाले, आयुष्य लावलं. म्हणजे किती वर्षाचं आयुष्य, केवळ 50 वर्षांचं आयुष्य. ते मला वाटतं आनंद पिक्चर मधला डायलॉग आहे ना की जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. किती वर्ष माणूस जगला यापेक्षा कसा जगला महत्त्वाचा. नाहीतर एक वाक्याची गोष्ट प्रसिद्ध आहे, एक म्हातारी लहानपणीच मेली. आता म्हातारी झाली लहानपणी कशी मेली, याचा अर्थ ती मोठी झाली शरीरानं, मात्र तिच्यात परिपक्वता आली नाही आणि ती म्हणून लहानपणी मेली, अशी एका वाक्याची गोष्ट होईल. तर अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य आहे. तर अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य गेले 342 वर्ष आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे. जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. विवेकानंदांचं आयुष्य किती, 41 वर्ष. तुकाराम महाराज 42 वर्ष, ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष. काय किती प्रेरणा घ्याव्यात. आणि म्हणून ज्यावेळी 18,300 दिवस ते जगले, फाळके सर असं म्हणाले की साधारण 2,500 ते 3,000 दिवस युद्धाचे आहेत. बालपणाचे समजा 10,000, एक 3,500-4,000 दिवस गेले, तर राहिलेले 10,000 दिवस शिवाजी महाराजांनी जे केलं ते आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. युद्ध हे सर्वश्रेष्ठ होतं. असा जगाच्या पाठीवर राजा नाही की कमीत कमी रक्तपात करून युद्ध जिंकणारा आपला राजा होता, कौतुक आहे. आणि रक्तपात त्यांना मान्य नव्हता, अपरिहार्यतेतून त्यांनी रक्तपाताचे काही युद्ध खेळले. मात्र ते बऱ्याच वेळा तीही होत असताना तिथल्या जरी तो आपल्या विरोधातील प्रांत असला तरी सुद्धा त्या प्रांतातील जनतेला नुकसान पोहोचू नये याची काळजी ती घ्यायची. म्हणजे किती धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार हे जे तुकारामाने त्यांना उपदेश केला, तो कितीतरी तंतोतंत पाळला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर जे काही मुलकी प्रशासक म्हणून जे काम केलं ते सगळ्यात आज अत्यंत महत्त्व आहे. आदर्श राजा. आमच्याकडे जयसिंगराव पवार सर ज्येष्ठ इतिहास संशोधक आले होते कोल्हापूरचे. काय जयसिंगराव पवार सरांचं काम अप्रतिम. आपल्या कोल्हापूरच्या भूमीत असा भूमिपुत्र जन्माला इतिहास संशोधन करणारा किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग एकदा जयसिंगराव पवार सर कोल्हापूरच्या एका व्याख्यानात म्हणाले होते की मिरवणुकांना एवढी गर्दी होती
आणि आज शिवचरित्रावर व्याख्यान आहे, इकडे कुठं गर्दी नाही तरुणांची, असं सरांनी प्रश्न उपस्थित केला. ती चौकट आली होती पुढारीमध्ये आणि त्याचाच रेफरन्स आपल्या त्यांनी शिवचरित्र अभ्यास वर्गामध्ये दिला होता. खूप सुंदर वाक्य बोलले. ते असं म्हणाले की जगाच्या पाठीवर ज्या राजामध्ये शोधूनही दोष सापडत नाहीत असा एकमेवा द्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय चरित्र आहे, चारित्र्याचे चरित्र बनताय. म्हणजे ज्यांच्यामध्ये शोधून सुद्धा टीकाकार थकले, दोष कुठं लावता येईल का, पण एकही दोष म्हणजे परकीट हे असतील कुणी असतील संशोधक, त्यांना कधीही शिवाजी महाराजांच्या मध्ये चरित्रामध्ये दोष सापडले नाहीत. किती मोठं आपलं वैभवशाली आपला राजा आहे. आणि किती नरहर कुरुंदकर नावाचे इतिहास संशोधक किंवा तत्ववेत्ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं पराक्रमी आयुष्य हे केवळ 3 गोष्टीत बंदिस्त करून चालणार नाही. त्या 3 गोष्टी प्रचंड पराक्रमी आहेत. मात्र त्याच्याही पलीकडे ते असं म्हणतात की अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटं आणि आग्र्याहून सुटका हे अद्वितीय पराक्रम आहेत. मात्र याच्याही पलीकडे शिवाजी महाराजांचं मोठेपण यात आहे की औरंगजेब शिवाजी महाराजांच्या अगोदर जन्माला आला आणि तो शिवाजी महाराजांच्या नंतर 25 वर्षांनी मेला. मात्र त्याला संपूर्ण स्वराज्य जिंकता आलं नाही. त्याची कबर याच भूमीमध्ये खोदली गेली. हे नंतर जे टिकणं आहे हे शिवाजी महाराजांचं खूप मोठेपण आहे. किती रयतेवर प्रेम केलं असेल, म्हणजे त्या प्रेमाला सीमाच नाही अक्षरशः. म्हणून काय द्यावे अशी व्हावी उत्तरे आहे तुकाराम महाराजी संतांबद्दल म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने सुद्धा लागू होतं. आणि म्हणून असे जे शिवाजी महाराज आहेत जे कालातीत आहेत आणि ते मोजक्या घटनांच्याही पलीकडे आहेत, त्या संदर्भाने आजच्या काळामध्ये आपल्याला काही बोध घेता येईल का, त्या दृष्टीने आपल्याला पाहिलं पाहिजे. खरं तर जगात सम्राटही खूप झाले, त्यांची साम्राज्य होती, मात्र इथं स्वराज्य होतं. कदाचित साम्राज्य हा शब्द मला थोडा कमी वाटतो, संकुचित वाटतो थोडा, की साम्राज्य हे सम्राटाचं असेल कदाचित, पण स्वराज्य हे रयतेचं आहे. किती रयतेचं? कृष्णाजी अर्जुन केळुसकर एक सुंदर वाक्य वापरलेलं आहे इतिहासामध्ये. त्यांच्या 1905 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी केळुसकर गुरुजींना विनंती केली, अर्थपुरवठा केला आणि सांगितलं की शिवचरित्र लिहा. आणि कधीतरी आपण हे पुस्तक घेऊन वाचलं पाहिजे. आता नवीन त्याची प्रत खूप सुंदर आहे. 1905 ला छत्रपती शाहू महाराजांनी लिहून घेतलेलं चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकरांच्याकडनं. त्यात ते काय म्हणतात की शिवाजी महाराज स्वतः ज्यावेळी लढले आणि शिवाजी महाराज ज्यावेळी सैनिकांना लढायला सांगत होते त्यावेळी एका हातात तलवार आणि एका हातात आगीचा गोळा घेतला नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी वगळता जवळपास महाराष्ट्रात सगळ्या ज्या स्वाऱ्या झाल्या, यवनी स्वाऱ्या असतील, त्या सगळ्यांनी काय केलं, प्रदेश जिंकायचा आणि पेटवून टाकायचा. प्रदेश जिंकवायचा, पिकं नासधूस करायची, प्रदेश जिंकायचा, त्याची स्त्री भोगायची. आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर इतिहासकार काय म्हणतात, शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकाला ही शिकवण दिली नाही. काय, एका हातात तलवार आणि एका हातात आगीचा गोळा. त्याने असं लिहिलं पुढे त्यामध्ये की त्यामध्ये शरण आलं, त्या शरणागताचं रक्षण केलं. आणि एवढेच नाही, कोणी शरण आला आणि म्हटला शत्रूचा माणूस बरं का, त्यानं विश्वास दिला की मी माझ्या प्रांतात मी परत जातो, तर त्याने लिहिलं असं, हे काय मी आमचं सांगत नाही, त्याने असं लिहिलं की त्याला वस्त्रे दिली, त्याला अन्न दिले आणि त्याला जाण्यासाठी घोडा सुद्धा दिलेला अशा काही लोकांना. म्हणजे शत्रूचा सुद्धा सन्मान करणारा आपला राजा आहे. किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला पुढे जात असताना नीतिमान जगण्याचा आदर्श, नीतिमान जगण्या असं समर्थाने काय म्हटलं, श्रीमान योगी किंवा श्रीमंत योगी. खरं वास्तविक योगी हा श्रीमंत नसतो आर्थिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या, बरोबर ना. आणि श्रीमंत माणूस योगी होत नाही कारण तो श्रीमंत असतो म्हणून, बरोबर ना. मग हे कसं काय, याचा अर्थ असा, उपभोग शून्य स्वामित्व. कसं म्हणजे मला कौतुक वाटतं की ज्या पुण्याच्या स्वराज्याच्या भूमीमध्ये गाढवाचा नांगर फिरला गेला आणि जिजाऊने ती प्रेरणा पेरण्यासाठी सोन्याचा नांगर त्यातनं फिरवला. सोन्याचा नांगर फिरवला आणि त्यामध्ये त्या मातीतून सोनं उगवावं अशी भूमी शिवाजी महाराजांनी नंतर पिकवली, बरोबर ना. आणि इतकंच नाही, भूमीतून सोनं उगवलंच हिरवं, मात्र त्याच भूमीमध्ये 32 मन सोन्याचं आत्मविश्वास नावाचं सिंहासन निर्माण केलं. आणि त्या आत्मविश्वासाची प्रेरणा आज इतकी श्रेष्ठ आहे की भारतीय लष्करामध्ये लढताना सर्वात पुढे मराठा बटालियन असते आणि त्यांचा जय जयकार हर हर महादेव, बरोबर ना.
सचिन दादांच्यावर चर्चा करताना दादाने मला एकदा सांगितलेलं होतं की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, झाले रामराज्य काय उणे आम्हा, झाले रामराज्य काय उणे आम्हा, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी. कुठल्याही राज्याची काय संकल्पना आहे आदर्श राज्याची, आता आपण बदललो. आता काय आहे, उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य आणि रोजगार ह्या आपल्या आनंदी जगण्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 टर्म्स किंवा निकष आहेत. पण तसं पाहिलं तर ग्रामीण जीवनाचं किंवा त्या काळातलं दूध दुग्ध समृद्ध असणं आणि शेती समृद्ध असणं म्हणजे आदर्श गाव. आणि रामराज्यात असं होतं. आता मी म्हणतो काही जण रामावरच ऑब्जेक्शन घेतील 8000 वर्षापूर्वीचं, पण सचिनदादा मार्गदर्शक आमचे मला असे म्हणाले की दादा मला हा अभंग स्वराज्यावरच वाटतो. झाले रामराज्य काय उणे आम्हा, आणि तुकाराम महाराजांचा शिवाजी महाराजांच्या कितीतरी भेटी झाल्या होत्या. झाले रामराज्य काय उणे आम्हा, गायी ओळल्या म्हैशी, धरणी धरी पीक. विचार करून घ्या, पांडुरंग बलकवडे सर आपल्याकडे आले होते शिवचरित्र अभ्यास वर्गामध्ये परिवर्तनच्या मांडणी करण्यासाठी कौलग्यामध्ये. ते काय म्हणले, ते असं म्हणाले की त्या अवर्षणग्रस्त शेतकऱ्याला शिवाजी महाराजांनी ताकद दिली. तिथं पेरण्यासाठी त्याला बी दिलं, त्याला विहिरी काढण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिली, त्याच्या पिकांचा सारा पहिली काही वर्ष माफ करून टाकला आणि नंतर सुद्धा जिजिया कर लावला नाही. तर सोसल तेवढा टक्केवारी 20%, 10% असं जमल तेवढं 5 भाग, म्हणजे काय रूपांतरित कर्जाचे हप्ते पाडून देण्याचं आत्तापासून नाही, तेव्हापासून आहे. त्यामुळं पहिली कर्जमाफी करणाराच आपला राजा आहे. आणि नुसती कर्जमाफी करून अनुदानाच्या कुबड्या नाही दिल्या, तर आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या मध्ये पेरला. आणि मला कौतुक आणि अभिमान इतका वाटतो की ज्या ज्या वेळी जय जवान जय किसान ही गोष्ट कानावर पडते, त्यावेळी मला शिवाजी महाराज आठवतात. का आठवतात, तर ज्या शेतकऱ्यांना समृद्ध केलं, ज्या शेतीमध्ये हिरवं सोनं उगवलं, त्या शेतकऱ्याला हातात शस्त्र दिलं, जय जवान जय किसान. किती भारी आहे बरं. आता जय विज्ञान नंतर वाजपेयीने जोडलं 98ला. म्हणजे सामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये आत्मविश्वास पेरण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. पहिल्यांदा त्याची शेती समृद्ध केली आणि नंतर त्याच्याच हातात शस्त्र दिलं, आणि ती सुद्धा शस्त्र घेऊन असे लढले की आपल्या नीतिमान राजाला कुठेही कलंक लागणार नाही. एकही विषय असा नाही की शिवाजी महाराजांचं सैन्य लढलंय आणि ते लढत असताना तिथं अनागोंदी केली किंवा कुणाचा विनयभंग केला किंवा कुणाकडून लूट आणली, म्हणजे त्या युद्धप्रसंगी किंवा कुणा धर्माला बाद आणले, असं कधी झालं नाही. म्हणून शिवाजी महाराज हे श्रेष्ठ यासाठी आहेत की जसं पांडुरंग बलकवडे सर म्हणले की शेती समृद्ध केली. आणि म्हणून आज सुद्धा ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय होतो, ज्या ज्यावेळी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण राजकारण करतो, त्यावेळी आपल्याला ते नाव घेण्याचा अधिकार आहे का, राजकारणाचा मुद्दा सोडून द्या. मात्र किमान महाराष्ट्राच्या पातळीवर अजून सुद्धा आपलं सिंचन 20% पुढे जात नाही. आपल्याकडे वाटते समृद्धता, थोडं शिंगणापूरला जा, सगळा घाट आणि सगळी जमीन अजून पाणी तहानलेलीच आहे, मराठवाडा अजून तहानलेलाच आहे. किती वर्ष पेरावं, किती वर्ष दुष्काळानं जावं, तरी पेरत राहावं. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की शिवनीती शिकणं म्हणजे काय. शिवनीती शिकणं म्हणजे शेतकऱ्याला समृद्ध करणं. ठीक आहे, तुमच्या आमच्यातला विषय नाही, पण चिंतनाला घ्यायला हरकत नाही, ते ज्यांच्या हातात आहे त्यांचा विषय आहे तो. मात्र शिवाजी महाराजांच्याकडे किती गोष्टी शिकाव्यात तितक्या कमीच आहेत. आणि नीतिमान जगण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. आणि जसं मगाशी म्हणलं की झाले रामराज्य काय होणे आम्हा, स्वराज्य हेच रामराज्य, स्वराज्य हेच रामराज्य. कारण त्यामध्ये गायी म्हैशी घ्यायला सुद्धा महाराजांनी पैसे दिले आहेत. बी बियाणं तर दिलंच, विहिरी तर हे म्हणजे त्या ऐकलं. आणि सगळ्या मोहिमा हे सगळी पिकं झाल्यानंतर विजयादशमीच्या नंतर असायच्या, बरोबर ना. आणि का तर शेतकऱ्याला सैनिक करायचं. अनुकंपा नावाचं तत्व सर मला वाचताना आनंदाने अभिमान वाटला. अनुकंपा नावाचं तत्व आहे ना, अनुकंपा नावाचं. एखादा माणूस सरकारी सेवेत असेल सर, तर तो गेला अचानक त्या सर्व्हिसमध्ये असताना, तर त्याचा मुलगा किंवा त्याची पत्नी सज्ञान जे असतील ते नोकरीत घ्यायचे. अहो, हे अनुकंपा नावाचं तत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलं. आपल्या सैन्यामध्ये लढणारा किंवा आपल्या कुठल्याही सेवेत असणारा माणूस जर गेला तर त्याच्या मुलाला सेवेत आपल्या घ्यायचं, आणि जर सेवेत घेता नाही आलं तर त्याच्या कुटुंबाचं रक्षण करायचं. प्रश्न पडतो की जगाच्या पाठीवर जे जे राजे झाले त्यांच्या सेनापती आणि ही बऱ्याच बंडाळ्यानंतर झाल्या किंवा त्यांच्यातच लाताळ्या व्हायच्या.
पण शिवाजी महाराजांसाठी जीव देणारी माणसं का निर्माण झाली असतील? लग्न दूर करावं आणि कोंडाणा सॉरी करायला जावं, किती मोठं म्हणजे ग्रेट सॅक्रिफाईस, समर्पण त्याग किती मोठा असतो. कारण त्यांना खात्री होती की मी जरी गेलो तरी माझा राजा माझ्या कुटुंबाला उघड्यावर टाकणार नाही. मला प्रश्न असा पडतो, मग याच महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं आता काय करतात आणि कुठं शिकतात? मी एक व्हिडिओ पाहिला मध्यंतरी की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या त्या पोरांची एक शाळा मराठवाड्यात चालते, मला तर नाव आठवत नाही पण मॅडम आहे तो. मात्र ती मुलं मदतीसाठी विवंचित राहतात. सत्ता कुणाची हा मुद्दा महत्त्वाचा नाही, समस्या ह्या पक्षांच्या पलीकडे असतात. आणि मग मला असा प्रश्न पडतो की शिवाजी महाराज असते तर सगळा खजिना रिकामा केला असता. या सगळ्या लोकांना सांगितलं असतं बाबा जीव देऊ नका. आणि कशाला जीव देतात? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जीव समर्पणासाठी तयार असायचा. इतका मोठा त्याग शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये निर्माण असणारी जनता उगीच होत नाही. तर जसं यथा प्रजा तथा राजा, तसं यथा राजा तथा प्रजा, जसा राजा असतो तशीच प्रजा असते. आणि म्हणून आपल्याला अभिमान आणि आनंद वाटत असताना शिवाजी महाराजांच्याकडून कृषी व्यवस्था बळकटीचा विषय आहे. मात्र आता आपल्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू. मला माहीत आहे की आज आमचे शिवराजेंशी तर ऐकत आहेत, त्यांचे काही परिवारातली माणसं ऐकत आहेत, आमच्या शिवराजेंमध्ये नसणारी काही आमची मित्रमंडळी ऐकत आहेत. मला एवढं सांगायचं आहे की शिवाजी महाराज घडले कशातून? जिजाऊंच्या संस्कारातून. मग आता काय प्रश्न आहे? आता आम्हाला काही पालक भेटतात, सर 1 लाख रुपये फी असेल तर चांगली शाळा सुचवा, कारण त्याला मुलाकडं लक्ष द्यायला वेळच नाही. मी एकट्याला म्हटलं काय एवढी शाळा म्हणजे कशा आहे, आपल्या जिल्हा परिषद शाळा पण चांगल्या आहेत. तर तो असं म्हणाला की पोरग्याला असल्या शाळेत घालणार, त्याला असं तयार करणार की त्यानं खोऱ्यानंच पैसे वडले पाहिजेत. बाबा रे, खोऱ्यानं पैसे वडण्याचा संस्कार जर जिजाऊने केला असता तर उपभोग शून्य स्वामित्व, सगळा खजिना असताना, सगळ्या ऐशारामाचे सगळे पर्याय उपलब्ध असताना ती ऐशारामी टाळून सामान्य माणसासाठी आयुष्य खर्ची घालणारा छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. मग काही ऐकणारे प्रश्न विचारले असतील ना आता की मग घ्यायचं काय? घ्यायचं, मुलं संस्कारित करण्याचं खूप मोठं आव्हान आपल्या पुढं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून जिजाऊंच्याकडनं काय घ्यावं? सुजान पालकत्व घ्यावं. सुजान पालकत्व, गोष्ट खरी असेल खोटी असेल, मात्र सूत्र महत्वाचं आहे. असं सांगितलं जातं की ते एक दिवशी जिजाऊ बाहेर गेलेल्या होत्या आणि ती दासी होती ना, ती दूध पाजत होती शिवबांना. आणि आल्यानंतर विचारलं की दूध पाजलं का शिवबांना? हो पाजलं. बरं, दूध पाजताना काय तू सांगितलंस काय? एखादी रामायणातली, महाभारतातली किंवा पुराणातली कुठली गोष्ट सांगितली का नाही? पुराणातली का म्हणायचं तर इतिहासात याच्या नोंदी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनही ऐकलेले आहेत आणि महाभारत रामायणातली महाकाव्याच्या अनेक गोष्टी जिजाऊने त्यांना सांगितलेल्या होत्या, हे स्पष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी विचारलं काय तू काय शिवबांना काय गोष्ट कुठली सांगितली का? ते म्हणजे नाही सांगितली. असं म्हटलं जातं की ती 2 बोटं जिजाऊनी नरड्यात घातली बालशिवबांच्या, हां, आणि उलटी करायला लावलं दूध. आणि तिथे एक संवाद असा आहे की संस्काराशिवाय दुधाचा थेंब देखील माझ्या बाळाच्या पोटात नको, मला खूप मोठं कार्य घडवायचं आहे. मी म्हणतो की जीन पॅन्ट 1200 रुपयाची आणून दिली, सॅग 2500 रुपयाची आणून दिली आणि सायकल 7200 रुपयाची आणून दिली, आपलं पालकत्व संपत नाही. आपल्याला विचार केला पाहिजे. जिजाऊ आपल्याला शिकवतात, जिजाऊ की आपल्याला ही मुलं घडवता येतील का? बरं, मुलं घडवत असताना सेवेचा संस्कार आपण करू शकतो का? आपण करिअर गायडन्सचा संस्कार करू शकतो. करिअर गायडन्स, कारण आपल्याला स्वप्न आहेत की खूप मोठं 2-3 लाखाचं पेमेंट असं सगळं पाहिजे, ठीक आहे. पण मला असं वाटतं की हाच विचार जिजाऊने केला असता तर कशाला काय कुठल्या तरी एका शाहीची आपले मनसबदारी स्वीकारायची आणि मस्त ऐशारामत जगायचं. मात्र शिवाजी महाराजांना काय सांगितलं? वडिलांनी जे मिळवलं ते उपभोगणं म्हणजे कुळधर्म नव्हे. अरे अरे, साऊंड 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 कुणातर येतोय. साऊंड साऊंड हां. तर हा संस्कार नावाचं मूल्य आहे. हे संस्कार नावाचं मूल्य आपण जिजाऊंच्याकडून शिकणार आहोत काय? आणि संस्कार किती सुंदर. सर सांगतो की एक गोष्ट जशी मी आता दुधाची सांगितली त्या पद्धतीनं संस्काराचे परिणाम कसे होतात. आता ही गोष्ट एखाद्यानं क्रॉसच केलं की पुरावा दाखवा तर ते
पुरावा दाखवता येईल असं नाही, पण ही गोष्ट खोटी नाही असंही म्हणता येईल. सूत्र त्यातलं घ्यायचं. गोष्ट अशी आहे, छावा कादंबरीमध्ये शिवाजीराव सावंत येतात. ते ललितांगण आहे. कादंबरीतलं आणि इतिहास संशोधन ही वेगळं असतं. संशोधन हे संशोधन पुराव्याच्या आधारे. त्यामध्ये ते असं लिहितात की अफजल खान पुढं आलेला आहे आणि अफजल खान ज्यावेळी पुढं आला असताना राजे विचार करलेत, काय ही मातासुद्धा श्रेष्ठच, म्हणजे काळाच्या जबड्यात सुद्धा सावधगिरीनं जाण्याची परवानगी का दिली? त्यांना माहीत होतं हा पराक्रमी आहे, हा शूर आहे, हा येणार, आणि त्यांची श्रद्धा होती. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण, ज्याचे हेतू शुद्ध आहेत त्याच्यासाठी देवही उभा राहतो. बरोबर आहे ना? आणि तो देव काय कर्तव्यातून उभा राहतो. आणि मग ते असं शिवाजीराव सावंतांनी एक संगती लावलेली आहे. शिवाजीराव सावंतांनी सुंदर संगती आहे. ही पटेल न पटेल संगती अशी आहे की शिवबांना सांगितलेल्या गोष्टी आठवल्या त्या. आणि त्यातली एक गोष्ट अशी होती की हिरण्यकश्यपूला मारताना नरसिंह अवतार घेतला. आणि नरसिंह अवतार म्हणजे अर्धा नर अर्धा सिंह, आणि वाघ त्या नख्याने त्याला तिन्ही सांजेला गुडघ्यावर घेऊन फाडला. आता बाकी सोडून द्या, देव माना न माना ते मुद्दे महत्वाचे नाहीत, पण हे खोटं तरी म्हणता येईल. म्हणजे ही गोष्ट आठवली असेल का नाही जर वाघ नका असतील तर. त्यामुळं काय बालपणे आपण मुलांच्यावर पेरतो, सुजान पालकत्व कुठल्या अंगानं आपण पेरतो. जिजाऊने सांगितलं की बा रावणानं सीता पळवली हे कृत्य नीच आणि वाईट आहे. म्हणजे साहेब सदाशिवराव निकम सुंदर सांगतात ना, हे कृत्य वाईट आहे. स्त्रीचा सन्मान जिजाऊने शिकवला, त्यामुळं नंतर जिजाऊंना कामच करावं लागलं नाही. शिवाजी महाराज काय करतात हे बघायची वेळ. आणि म्हणून लांज्याच्या पाटलाचं हातपाय तोडण्यापासून ते कल्याणच्या सुभेदाराचं सुनेचं प्रकरण असू दे, ज्यावेळी स्त्रीचा सन्मान ज्यावेळी मी इतिहासात वाचतो, आपण पाहतो, त्यावेळी जगाच्या पाठीवर अनेक सम्राटांनी स्त्रीला नाचवली, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीला वाचवली, सन्मानानं वाचवली. हे संस्काराचं बीज आहे, हे संस्काराचं फळ आहे. आणि म्हणून जिजाऊंचं उपकार सुद्धा अनंत आहेत आपल्या पुढं. आणि म्हणून आपण हे सगळं पुढे जात असताना शिवाजी महाराजांचा जय जयकार नक्की करू, मात्र जय जयकार करत असताना सुद्धा आपण हे संस्कार मुलांच्यावर रुजवणार आहोत काय? आपण कशासोबत त्यांना जेवायला लावणार आहोत? आपण कशासोबत? आपल्या इथं एखाद्या मुलग्यानं एखाद्या पालकाला 5वीच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न विचारला, तो शिकलेला आहे वडील, तर त्याचं डोकं फिरतं का? तर त्याला मालिकेत तो खंड आलेला नको आहे टीव्हीच्या मालिकेतला. आणि मग आपण म्हणतो की आपल्याला मुलं घडवावीत. आपण मुलांशी संवाद साधणार आहोत का? बरोबर आहे ना? आणि मग मुलांशी संवाद साधू तर ती शिवजयंती होईल. जिजाऊने अपेक्षित असलेली कदाचित ही शिवजयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली. आणि पेपरमध्ये काम करतो, पेपरमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या. वडिलांनी मल्टीमीडिया मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या. पेपरच्या निकालाची तारीख अजून परवाशीला आहे तोपर्यंतच भीतीपोटी आत्महत्या. किंबहुना महाराष्ट्रात तरी असा एक विद्वानांचा गट तयार झाला की मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो म्हणून परीक्षा नावाचं भूतच काढून टाका. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि 10वीला पण आता बेस्ट 5 कौतुक केलंय, प्रचंड मार्कांची खैरात. आणि मग 10वीला 88% मार्क काढणारं पोरग डिप्लोमाला 6 वर्ष लागतंय. मग हुशारी तिथं का कमी पडती? आणि घरातली गाडी 4 व्हीलर लवकर शिकली म्हणजे हुशार मानायचं नाही. घरातला मोबाईल मला कळत नाही की पोरग लय लवकर आमचं शिकलं, काही हुशारीचा विषय नाही. पण आपल्या महाराष्ट्रात कौतुक झालं, आपण परीक्षा सगळ्या बंद करून टाकल्या आणि मनोबल आपण समृद्ध केलं. काय आता बोलायचं? मात्र ज्यावेळी छत्रपतींच्याकडे आपण पाहतो त्यावेळी शिवविचारातून काय शिकावं? धीरोदात्तपणा. मिर्झाराजे जयसिंग, अहो काय तो मिर्झाराजे जयसिंग, ठीक आहे, एक ते काय सत्यवचनी सगळं जे काय असेल ते असं. महाराज त्याला असं म्हणतात मिर्झाराजांना की तुम्ही तख्तावर बसा दिल्लीच्या. आणि दिल्ली काय मंत्रिपदासाठी नव्हती, ती सुद्धा सेवेसाठी. आणि ह्या गुलामगिरीतून ह्या कचाट्यातून जनतेला सोडायचं होतं अखंड हिंदुस्थानच्या. तो मिर्झाराजे तोही तिकडे वचनात अडकलेला, तो तयारच झाला नाही. आणि जवळजवळ अस्तित्व पणाला लागलं. 23 किल्ले आणि 40 लाख होणारा प्रदेश द्यावा लागला. विचार करा, आपण आपल्या मुलांना काही शिकवणार आहे काय? किंवा आपण शिकणार आहे काय? काही जणांना मी विचारतो, का रे बाबा असं का करतोस? टेन्शन लय आलंय म्हणून थोडी घेतली. इतकं तर टेन्शन नाही ना, 23 किल्ले द्यावं इतकं.
बरोबर आहे ना? किती 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 शिकावं, धीरोदात्तपणा काय असतो तो छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकला पाहिजे आणि काहीतरी सांगितलं पाहिजे. आपण स्वतः शिकलं पाहिजे, मी पालक असेल तर, आणि आपल्या मुलांना, मी शिक्षक असेल तर माझ्या मुलांना मी वर्गात सांगितलं पाहिजे की बाबा हे सगळं संपायला आलेलं, पण त्यातूनही उठेन मी आणि घडवेन सगळं. हे घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं. हा धीरोदात्तपणाचा संस्कार घेता येतो आपल्याला, घेता येईल का नाही? सगळं ज्यावेळी संपायला तर मला सांगा काय महाराजांचं कौतुक. अफजल खानाच्या भेटीला ज्यावेळी गेले आणि आग्र्यातून ज्यावेळी ते जात होते, तिथले संवाद आहेत, दोन्हीकडचाही संवाद जवळपास सारखा, एक थोडा फरक आहे. तर असं म्हणतात की गड्यानो वाचलोच तर जरूर भेटू, पण काही दगाफटका झाल्यास मातोश्री जिजाऊंच्या सल्ल्यानं हे स्वराज्य वाढलं टिकलं पाहिजे. हा, असं त्यांनी कधी केलं काय? ह्यावेळी जरा तू बघ, पुढच्या वेळी मी जातो युद्धाला, बरोबर आहे का नाही? असं कधी केलं नाही ना? म्हणजे किती धीरोदात्तपणाचा हा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मुलांना काहीतरी आपल्याला शिकलं पाहिजे. ते शरणी गेले नाहीत आणि स्वाभिमानी सोडला नाही. किती इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणून हा धीरोदात्तपणा आजच्या काळात आपल्याला घेतला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, मी काही वेगळं संशोधन इतिहासातलं काही सांगणार नाही, माझा अभ्यासच नाही, तो माझा तेवढा अभ्यासच नाही. मात्र आताच्या काळामध्ये हे काय जोडता येईल का हे बघितलं पाहिजे. माणसं काम करतात, किती शिवाजी महाराज इतकं आपण काम करतोय. अपार कष्ट, सातत्यानं अपार कष्ट, हे अपार कष्ट शिकण्यासारखे आहेत. आणि म्हणून ज्यांना सांस्कृतिक क्षेत्राचं नेतृत्व करायचं आहे, ज्यांना राजकारणाचं नेतृत्व करायचं आहे, ज्यांना संप्रदायाचं नेतृत्व करायचं आहे, नवे ज्याला उत्तम कुटुंब चालवायचं आहे, त्याला श्रमाला पर्याय नाही. जगात श्रमाला शॉर्टकट नसतो. बरोबर? ते नवरीच्या गाडीमध्ये एक वाक्य छापायचे, ते श्रमाला शॉर्टकट नसतो. आणि मग किती कष्ट करावेत शिवाजी महाराजांनी मला सांगा. असा राज दरबार भरून नर्तिका वगैरे मध्य सुंदर चालू अवघड होतं, पण कधीही नाही. आणि म्हणून अपार कष्ट, अविश्रांत मेहनत ज्यावेळी शिवाजी महाराजांची आपण पाहतो, त्यावेळी आपण ज्यावेळी आपल्या अपयशावर बोलायला लागतो, त्यावेळी आपण विचार केला पाहिजे, मी विद्यार्थी असेल तर मी किती तास कष्ट घेतले, मी शेतकरी असेल तर किती तास मी खपलो, आणि मी शिक्षक असेल तर मी किती निष्ठेनं त्यात शिकवलं, मी ग्रामसेवक असेल तर किती निकोपपणे निष्ठेनं मी सेवा केली, मी जर सरपंच असेल तर किती निकोपपणे काही त्यात स्पर्श न करता मी सेवा केली, मी जर पत्रकार असेल तर मी काही स्पर्श कलंकित न होता मी काही सेवा करू शकलो का. आणि अविरत सेवा आणि निरपेक्ष सेवा. काय भगवद्गीता पाठांतरापेक्षा जगणंच महत्वाचं आहे. हो बरं ना, भगवद्गीता जगणं, जो काय निष्काम कर्मयोग भगवान श्रीकृष्णाने सांगितला, आणि त्याबरोबर शिवाजी महाराजांचे अपार कष्ट, आणि नेता असून लीडर आहे. खरंच ते आता आपल्याला उलट आहे, नेत्याने लय कष्ट घ्यायचं नसतात, कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यायचे असतात ना, म्हणजे असं असते साधारण. म्हणून आता अशा वेळी आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी 3ऱ्या अध्यायातील भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी मला ओवी आठवते. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे, आणि श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतो की मी या विश्वाचा निर्माता आहे. असं असताना योग्यांप्रमाणे हिमालयाच्या गुहेत जाऊन मला आत्ममग्न स्थितीत आत्मानंद घेता येणं शक्य आहे की नाही. अर्जुन म्हणला शक्य आहे. तरी पण मी काय करतो, मी ड्रायव्हिंग करतो. तसं मी ड्रायव्हिंगची माझी ही आहे. रथ कोणी चालवला, कृष्णाने चालवला. हां, तुझ्या घोडे स्वच्छता कोण करतं, त्यांना पाणी कोण देतं, त्यांना डाळ गुळ खायला कोण देतं, म्हणजे ही कामं मी करतो. मग अर्जुनाने विचारलं ती का करतोस तू कामं देवा, तू देव आहेस ना. ते म्हणला एक लक्षात ठेव, मी समाजाचा नेता आहे. त्यावेळी नव्हते अभिनेते, म्हणजे लोकल कलाकार असायचे, मात्र समाज नेत्यांचं आणि अभिनेत्यांचं अनुकरण करत असतो. आणि म्हणून श्रीकृष्ण असं म्हणतात त्यामध्ये की नेत्यांना आळशी म्हटलं तर समाज आळशी. बघा अहो, कुठल्याही क्षेत्रातला नेता जाहिरातीला का वापरला जातो. क्रिकेटमधला सचिन तेंडुलकर नेताच आहे, लक्षात ठेवायचं, कारण त्यांना वापरलं की तुम्ही ती खरेदी करताय ना. आणि म्हणून श्रीकृष्णाने आज जो उपदेश केला की मार्गाधारे वर्तावे, कर्तव्याच्या मार्गावर चालत जायचं, विश्वे मोहरे लावावे, लोकांना योग्य मार्गाला लावायचं, मार्गाधारे वर्तावे, विश्वे मोहरे लावावे, अलौकिका नव्हावे लोकाप्रती, काम वेगळं करायचं, मात्र आपण जगापेक्षा कोण वेगळा हे दाखवायचं असला प्रकार अहंकाराचा नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे ज्यावेळी आपण पाहतो तर त्यावेळी हा श्रीकृष्णांचा उपदेश त्यांनी कृतीत आणलेला दिसतो.
मार्गाधारे वर्तावे. म्हणून ज्याला लिडरशिप करायची आहे त्याला अविरत स्वतःला खपून घ्यावं लागेल. शिवाजी महाराजांच्या चरित्रातला हा सुंदर गुण घेता येणारा आहे की आपण विद्यार्थी असो, आपण शिक्षक असो, पालक असो, राजकारणी असो, आपण सैनिक कुणी असो, आपल्याला अपार कष्टाला पर्याय नाही. आणि हा आपला राजा शिकवतो. आणि ऐशारामी न करता त्यांनी काय केलेलं आहे ही दाखवून दिलेलं आहे की कष्ट किती महत्त्वाचे असतात. आणि ते कष्ट इतके इतके महत्त्वाचे आहेत की किर्लोस्कर गुरुजींनी असं लिहिलेलं आहे की ते स्वतः उतरायचे युद्धामध्ये आणि त्यांचा स्वतःचाच पराक्रम इतका असायचा की त्यांच्या सेनापतीला गर्वच होऊ शकत नव्हता. आणि सेनापतींना गर्व न होणं म्हणजे फूट राज्य, म्हणजे फूट पडते ना ती, किंवा एखादं छोटं संस्थान निर्माण न होण्याचा तो पाया आहे. बाकी तिकडे काय झालं यवनांच्या गड त्यांच्या टोळ्या तयार झाल्या लक्षात ठेवायच्या. आणि ते मग इथं ते असं लिहितात की महाराजांचा पराक्रम एवढा मोठा असायचा की तिथे त्या सेनापतीला सुद्धा असं वाटत अरे काय शिवच राजा इतका लढतोय, आपण लय कमी आहे. म्हणजे किती कष्ट असतील हो. आज आपण जय जयकार खूप करतो पण आपल्याला हे कष्ट सुद्धा आपण आठवले पाहिजेत. आणि हे कष्ट आपण आत्ताच्या काळामध्ये घेता येईल का नाही. आपण जर पाट्या टाकत असो, आपल्या हातात जे कर्तव्य दिलेलं आहे आणि तिथं आपण पाट्या टाकीत असो, आणि बघा प्रामाणिक आपण आहे की नाही हे आपल्याला माहीत असते. सर सगळ्यात जास्त कोणाला माहीत असते, आपल्याला माहीत असते, इतरांना फारसं कोणाला ते लक्षात येत नाही. आणि स्वतःचा आत्मा ज्यावेळी सांगेल की बाबा तू पाट्या टाकतोस आणि मग आपण कुठल्याही क्षेत्रात जर पाट्या टाकत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार राहतो काय, हा प्रश्न आहे ना. आणि म्हणून जसं संस्काराचं मूल्य आहे, धीरदत्तपणाचं आहे, अपार कष्टाचं आहे, त्यावेळी शिवचरित्रातून एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकावी अशी मला वाटतं. हा खूप महत्त्वाची आहे, आजच्या तरुणाईसाठी तरी खूप महत्त्वाची आहे. आणि ती म्हणजे अजन्म निर्व्यसनी आणि सावध. बर निर्व्यसनी राहायला किती लाख रुपये लागतात, व्यसनी व्हायला पैसे लागतात ना, निर्व्यसनी व्हायला पैसे लागत. शिवाजी महाराजांनी जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा, सगळे राजे युद्धावर जात असताना त्या मद्याच्या घागरी आणि जनानखाना स्त्रिया त्या सोबत असायच्या. मात्र असा एकमेव राजा त्या दोन्ही गोष्टींना त्यांनी निर्बंध घातलेले होते. किती मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे. म्हणजे निर्व्यसनी राहता येणं ही शिवजयंती आहे. एवढी जरी एक गोष्ट केली आणि आम्ही निर्व्यसनी राहणं हे आपल्या कुटुंबाला किती आनंद देऊन जात असेल. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकावं काय, किंवा छत्रपती शिवराय समजून घेताना असा विषय का लिहिला, तर आपण संस्कार घेऊन जायचं आहे. आणि ज्यावेळी मी वाचतो, ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मद्याच्या थेंबाला स्पर्श केला नाही. शिवचरित्र 19 तारखेच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी वाचत असतो त्याच वेळी जानेवारी महिन्यात एक निर्णय होतो आणि प्रचंड मनाला वेदना होती. आणि मी अगोदर सांगितलं याचे संदर्भ जोडू नका कशाला राजकारणाला. त्याच महाराष्ट्रात दारू विकायला परवानगी दिली जाते. काय कसं हिचं घ्यायचं आणि हे कसं बोलायचं, माझं तळमळ समजून घ्या तुम्ही. किती एखादा सजगपणे इतिहास वाचणारा आणि शिवाजी महाराजांना डोक्यावर नाही डोक्यात घेणाऱ्या माणसाला तुम्ही कुठल्याही विचारा, सोडून द्या बाकी विषय, ते कुणी नाव घ्यावं ज्याचा त्याचा विषय ते काय म्हणजे राज्य. मात्र त्याच महाराष्ट्रात आपल्याला कशासाठी का असं ना मला माहीत नाही कशासाठी आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो मद्य विक्रीचा. हा शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. म्हणजे आपल्याला किती, मी म्हणतो आता त्यांचं सोडून देऊ आपण, पण आपली पावलं तिकडे वळू नयेत ह्याची काळजी आपण आता घेतली पाहिजे. आणि म्हणून घरं वाचवायची असतील तर आपल्याला जसा तो संस्कार महत्त्वाचा आहे सेवेचा, कर्तृत्वाचा, तसा आपला निर्व्यसनी राहण्याचा सुद्धा संस्कार शिवचरित्र आपल्याला देतं. आणि म्हणूनच राजांचं काय तुकाराम महाराजांचं वचन आहे, मध्ये मातले ते नागवेची नाचे. तुकाराम महाराज म्हणले काय दारुड काय कसं बी नसते, म्हणजे त्याला अंगावर काय हाय काय नाही कसं नाही, तुकारामाने सांगितलं. आणि म्हणून साधू संतांनीच स्वराज्याची वाट ही महाराजांना अधिक लवकर दाखवली. म्हणजे जिजाऊंचा संस्कार होता, त्यांनी जे पाहिलं होतं ते भयंकर होतं ह्या मायलेखाने, आणि म्हणून त्यातून स्वराज्य उभं राहिलंच. मात्र दया तिचे नाव
भूतांचे पालन अनेक निर्दालन कंटकांचे. बऱ्याच वेळा संतांना आणि संत साहित्याला लोक म्हणतात ते जुनाट आहे किंवा ते मिळमिळत आहे. तुकाराम महाराजांनी कसली दया सांगितली. हे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेला आहे. समोर कीर्तन केलेला हा अभंग आहे. दादाने कीर्तनात बरेच वेळा तो घेतलेला होता. तर त्यामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात, हे राजा भूतांचे पालन म्हणजे सामान्य जनता भूतमात्रांचे पालन ही पण दया आहे. आणि दुसरी पण दया आहे अनेक निर्दालन कंटकांचे. जी माणसं समाजाला त्रास देतात त्यांना संपवणं ही सुद्धा दया आहे. हा फक्त ती नियमित मार्गानं. नंतर उद्या कोणतरी उठला आणि मला मी घालतो गोळी, तसं नाही चालणार. त्या चौकटीत छत्रपतींना ते स्वतः राजे होते, त्यांना तो अधिकार होता. म्हणजे हा सुद्धा उपदेश त्यांनी कृतीतून दाखवला. आणि तीच कृती करत असताना अजन्म निर्व्यसनी राहणं एवढी जरी आपण गोष्ट केली तरी सुद्धा ती छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं अखंड अभिवादन ठरेल. आणि ते व्हावं असं मला वाटतं. किती जनतेवर प्रेम करावं मगाशी सांगितलं. निर्व्याज्य प्रेम, कशाची अपेक्षा न करता प्रेम करावं. आणि हे प्रेम मला असं वाटतं की प्रेम करायला पण पैसे लागत नाही. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून जो मगाशी संदर्भ दिला की एखादा जिवाजी महाले माहीत आहे की तिथं जाऊन आपलं काय होणार आहे, तरी सुद्धा तो प्राणांचं समर्पण करण्यासाठी का बरं तयार होत असेल. किती प्रेम केलं असेल. म्हणजे एक आणि ते राज्यारोहण तरी कशासाठी होतं. राज्यारोहण सुद्धा आत्मविश्वासाच्या निर्मितीसाठीच होतं. सामान्य माणसाला असं वाटत होतं सगळ्या त्या येवणी त्या सगळ्या आक्रमणाने की त्यांना असं वाटत होतं की काय नाही, ही लाचारी गुलामगिरी म्हणजेच जगणं. पण एक प्रज्वलित करण्याची ज्योत गरज होती आणि महाराजांनी ती केली. आणि ते सिंहासन त्यांनी कुणाचं मांडलं, रयतेचं मांडलं. आणि म्हणून निर्व्याज्य प्रेम शिवाजी महाराजांकडून शिकावं. मी म्हणतो की तू जे नेतृत्व करण्याच्या ज्या क्षेत्रात त्यांनी त्या समूहावर प्रेम करावं. अहो 4-5 लोकांचा स्टाफ असतो आणि त्यांच्याच एकमेकांच्यात प्रेम जडत नाही. किती दुःख आहे. बरोबर आहे की नाही. कुठल्याही एका ठिकाणी 4-5 जण असतात आणि त्यातले 3 एकमेकावर बोलत नसतात. कसं करणार. आपण शिवाजी महाराजांनी काय घेणार आहे. आनंदाचे आवारू मांडू जगा हे ज्यावेळी माऊली सांगतात त्यावेळी मला शिवाजी महाराजांचं एक कौतुक वाटतं की ते एका धनगराला महाराजांनी काम सांगितलं होतं. एका धनगर व्यक्तीला काहीतरी कसं काम होतं एक महत्वाचं. आणि ते काम करून ज्यावेळी ते धनगर आला त्यावेळी महाराजांना इतकं भरून येतं ते की खूप मोठी कामगिरी केलीस तू. आणि बघा आता हे राजे आहेत ना. आणि पाया डायरेक्ट कसं म्हणजे एक संकेत त्यावेळी होते ना काही. कसं बघा पाया पडणं सुद्धा कसं दाखवलं. बाबा तू लय नाही, तू खूप मोठं काम केलंस असं वाटतं पाया पडावं. आणि त्यानंतर त्या धनगरांना हात जोडलेत आणि ते म्हटलं नको राजे. आणि मग राजेने पुढे कडी काय केली बघा. ठीक आहे आजची पंगत तुझ्यासोबत संपलं ना. काय म्हणजे प्रेम करण्याची काय माध्यम असू शकतात. अहो नुसता पाठीवरनं हात फिरवला तरी सुद्धा एखादा माणूस समर्पणाला तयार व्हायचा. त्या धनगराला किती आनंद वाटला असेल. बरं आहे का नाही. किती आनंद. म्हणजे आपल्यासाठी एक राजा म्हणतो की पाया पडावेसे वाटते. आणि मग धनगर काय म्हणतो नको नको नको. आणि मग काय म्हणतात आज तुझ्यासोबत मी जेवणार. म्हणजे काय द्यावं लागतं. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमे विना नाही समाधान. म्हणजे प्रेमाचा हा आविष्कार शिवचरित्रातून शिकण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट कल्पकता आणि मुलकी प्रशासक. जसं मगाशी म्हटलं की युद्ध वगळता ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. वेळेकडे लक्ष ठेवायला पाहिजे. 7:54 झाले. हां तर कल्पकता अफाट कल्पकता. किती कल्पकता की 10-15 वर्षापूर्वी पाणी पुरवठा योजनेला सुद्धा नाव शिवकालीन पाणी साठवण योजना द्यावी इतकी कल्पकता. किती कल्पकता. शिवकालीन पाणी साठवण योजना म्हणजे रूप हार्वेस्टिंग वॉटरचा जो प्रयोग आहे बरोबर ना. तो पाणी याच्यात हे करण्याचा तो रायगडावर राबवला. आणि ती कल्पकता काय झालं आपल्या शासनाने घेतली आणि शिवकालीन पाणी साठवण योजना दिली.
इतकी कल्पकता, इतकी मुलकी प्रशासक. डॉक्टर केदार फाळके सरांनी एक किस्सा आपल्या इथं सांगितलेला होता परिवर्तनमध्ये. केंद्र सरकारनं शिकण्यासारखा किस्सा आहे, विशेषतः साखर उद्योगाच्या बाबतीत, किंवा कांदा किंवा सोयाबीन दर पडतात ना. पोर्तुगीजांचं मीठ खाली आलेलं होतं आणि पोर्तुगीजांचं मीठ प्रचंड स्वस्त आणि आपलं मीठ उठणं म्हणजे काय, खपेना. सरांनी असं सांगितलं की राजेने आयात कर लावला, इम्पोर्ट ड्युटी ती 100% लावली, म्हणजे 10 रुपयाचं मीठ 20 रुपये किलो झालं आणि ती मीठ पडून राहिलं, आपलं मीठ खपलं. आता साखर काय करायची प्रश्न आहे केंद्रापुढं. मात्र मग परदेशात येत असेल तर आयात लावली पाहिजे, आयात कर. सोयाबीनच्या मध्ये दर पडले, काय सांगितलं, सोयाबीन इतकं आयात केलं, आयात कर लावला पाहिजे ना. किती साधी गोष्ट आहे. मात्र गोष्ट साधी असली तरी इच्छाशक्ती महत्वाची लागते आणि खरंच आपल्याला राज्य चांगलं करायचं काय हे पहिल्यांदा महत्वाचं असतं. आणि मी म्हणतो त्यांचं त्यांनी करू द्यात, राज्यकर्ते जे करतात ते. मात्र आपल्या पातळीवर आपल्याला उत्तम प्रशासक, साधी गोष्ट. पण तुम्ही म्हणणार ठीक आहे साखर विक्र्यांना आम्ही काय घ्यायचं यातनं. त्या इतिहासात एक नोंद आहे, म्हणतात ना हलक्या कानाचा माणूस असू नये. ती एक म्हण आहे, गणपती सोन्याचा खरं कान पितळाचं. कोणतरी आपल्या बॉसविषयी सांगतात असं, म्हणजे काय म्हणतात आमचा साहेब चांगला आहे हो, खरं ते कान पितळाचं असं म्हणतात आमच्या ऑफिसात असं. तर शिवाजी महाराजांची त्रिस्तरीय रचना असायची. शिवाजी महाराजांच्या एखाद्या त्या अष्टप्रधान मंडळ असेल किंवा खाली बरेच कामगार होते ना सगळे असे. अष्टप्रधान मंडळ सुद्धा लोकशाहीचा पाया महाराजांनीच घातला. तर त्यांना जेवढी कानावर एखादी गोष्ट यायची तर त्यावेळी ते खात्री करायची. अजिबात हलक्या कानाची नव्हती शिवाजी महाराज. हलक्या कानाचं न होणं हा सुद्धा शिवसंदेश आहे. हलक्या कानाचं न होणं आणि हलक्या कानानंच गोंधळ झालेत. तर आम्हाला वनवासानं पाठवण्यापर्यंत ते आत्ता इथं आपल्या घराघरातले उद्योग जे आहेत चालले, जे कल आहेत ते सगळे कशाने झालेत, हलक्या कानानं. इतिहासकार असं लिहितात की छत्रपती शिवाजी महाराज असे दोन्ही तिन्हीकडनं ते चेक करायचे आणि खात्री करायचे. कोणतरी सांगतोय जवळचा कितीही सांगू दे, चेक करणार. आणि एवढंच नाही, जवळचा किती असू दे, दोष असतील तर शिक्षेला आहे की नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडनं हे जे काय हलकं कान न करता जगणं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून मुलकी प्रशासक म्हणून जी कामं केली, अहो गडावरचा कचरा खाली टाकू नका, हा. आणि तो काय करा, तो पेटवा, त्याची राख परसात टाका, परस बागेत माळवं करा. ते तुम्हाला माळवं काय करेल, भाजीपाला तयार होईल हे सांगावं. आरमार बांधताना लाकडे घ्या, मात्र वटलेली घ्या. आणि वटलेली लाकडं तोडताना सुद्धा व्हिडिओ मोड चालू नाही, एक मिनिट. वटलेली लाकडं तोडताना सुद्धा ती त्याच्या मालकाला विचारा, कारण त्या मालकाला झाडे ही मुलाहून देखील प्रिय असतात. काय मुलकी प्रशासक, आपण तोडत चाललो आणि आपल्याकडे लय भारी पद्धत आली. ती म्हणून काय पद्धत माहिती आहे काय, समजा आता इथं जर दुर्गमनवाडला खोदाई केली की नाही ह्याची कशाची, मायनिंग बॉक्साईडची, तर त्याला पॅरलल झाड म्हणत 2000 रत्नागिरीत लावायचे. काय आपलं प्रशासन, किती मुलकी प्रशासक श्रेष्ठ आहे आपलं. मला आश्चर्य वाटतं, मी ज्यावेळी तिकटा ऑफिसला जातो त्यावेळी निप्पाणी तिकटा रस्ता बघून शिवाजी महाराज काय म्हटले असते. 2,87,00,000 रुपये एका किलोमीटरला खर्च आहे. म्हणजे एखादा अधिकारी सर जर PWDचा असेल तर बाकीचं सोड, तुझ्या साहेबाचा आदेश पाळतो, पण शिवचरित्र वाच, तुला कळेल की काय दर्जा असतो आणि दर्जा कसा असावा. सेवेचे तत्पर हिरोजी इंदोलकर अजूनही त्या रायगडाच्या एक हे अशा अभंग आहेत, हा बरोबर आहे ना. आणि काय त्यावेळी होतं, काय अल्ट्राटेक होतं का काय होतं, काय होतं, काही नाही, चुन्यामध्ये ते केलेलं काम. मात्र त्याच्या पाठीमागची निष्ठा सगळ्यात महत्वाची होती. आणि म्हणून ही कल्पकता आपल्याला पुढे जाऊन मदत करू शकते आपल्या जगणं समृद्ध करण्यासाठी. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष गेलं, 6 महिने गेली, आपल्याला धार्मिक तेढ निर्माण होतात. तर काय बोलायचं. आता सध्या जवळच्या राज्यातला विषय चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज नक्की अभिमानी होते, मात्र धर्मवेडे नव्हते. हा होते ना, त्यांची तुळजाभवानीवर श्रद्धा होतीच, शंभू महादेव कुलदैवत होतच, प्रश्नच नाही. म्हणून तर ती घोषणा ना हर हर महादेव. मात्र
जे पलीकडच्या बाजूला होत होतं ते शिवाजी महाराजांच्या बाजूला होत नव्हतं. पलीकडच्या यवनी आक्रमकांना त्यांना एखादा माणूस त्यांनी जिंकला रे जिंकला म्हटलं की ती काय करायचे, जसं मगाशी सांगितलं पिकं पेटवायची, स्त्रियांचं दुर्दैवानं सगळं छळ करायचे आणि आपल्या हातात जरा बऱ्यापैकी माणूस सापडला की त्याला धर्म बदल. शिवाजी महाराजांनी एकाही व्यक्तीला धर्मांतराचा आग्रह केला नाही की केलं, म्हणजे नेताजी पालकरांचं ते स्वतः परत घेतलं आणि ती सुद्धा एक आत्मविश्वासाची पेरणी होती असं पण होऊ शकतं, चिंता करण्याचं कारण नाही. हा आत्मविश्वास पेरायचा होता, हा संदेश पेरायचा होता. मात्र जो प्रदेश जिंकला त्यांच्या धर्माचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. एखादी कोरोनाची प्रत सापडली ती सुद्धा कुठेही डिस्टर्ब कुणा त्या प्रतीला न करता ती तिकडे घेऊन जावी. आपण हे शिकलं पाहिजे. राज्यघटनेनं प्रत्येकाला त्याचं धर्म स्वातंत्र्य दिलं आहे. मात्र धर्म स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराचारात होणार नाही याची काळजी घ्यायची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून ज्यावेळी मी धर्म या अंगाने शिवाजी महाराजांच्याकडे पाहतो त्यावेळी कौतुक वाटतं की इतका स्पष्ट संदेश शिवाजी महाराजांनी दिला असताना सुद्धा आपल्या वाटा चुकतात. दुसरी गोष्ट, शिवचरित्र वाचत असताना आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कुठेही महाराज लिंबू, काळी जादू, बावली आणि काय ते पिवळा भात ह्याच्या नादाला लागलेले नव्हते. मला वाईट याचं वाटतं सर की शिकलेली माणसं रांग लावून असतात, पोरग्याचं लगीन होईना, नोकरी लागना, शेजाऱ्यांना असं केलं, अरे मग तिकडे काय जातोस. शिवाजी महाराज कधीही असला उद्योग केला नाही, कर्मकांडाला कधीही शिवाजी महाराजांनी थारा दिला नाही. आणि आपण पूर्वांग महाराष्ट्रात राहतो आणि काय करतो, आपण 7-8 गावं झाली की एक संस्थान तयार केले आणि काय लय लागत नाही. एखादा किलो भंडाराने एखादा किलो अंगारा झालं की म्हणजे काय होतं आपलं, आणि तो बुवा झाडाखाली बसतो आणि त्याच्यापुढे आपण रांग लावून जातो. अरे काय, ज्या बाळूमामांनी कर्मयोग सांगितला, आयुष्यभर श्रमाची पूजा केली, त्याच नावानं सुद्धा काही माणसं, माझे आडनाव भोसलेच आहे ना ते काय सांगायचं, त्याच आता मध्ये आत गेले. किती दुर्दैवाच्या गोष्टी आहेत त्या. तर कर्मकांड विरहित जगणं आजच्या काळात शिवचरित्रातून काय शिकावं. एवढा मोठा पराक्रमी राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी कधीही कर्मकांडांचा आधार घेतला नाही. अशा प्रकारे शिवचरित्रातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. आणि मला माहीत आहे काही विद्यार्थी ऐकत आहेत, त्यांचे पालक ऐकत आहेत. पालकत्व असेल, विद्यार्थ्यांचा अभ्यास असेल, त्याचं कष्ट असतील. आणि बाळांनो मी सांगेन की परीक्षा होऊ देत किंवा न होऊ देत, मात्र आपण काय केलं पाहिजे, सदैव तयार असलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजेत. आणि कष्ट शिकावे कुणाकडून, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकावेत. निर्भयपणा, किती निर्भयपणा, थेट उडी हो, थेट उडी. मला सांगा त्या आग्र्यामध्ये ॲडजस्टमेंट करता आली नसते, पण अजिबात नाही. स्वराज्याशी प्रतारणा नाही, म्हणजे थेट उडी. अत्यंत महत्त्वाचे जे युद्धप्रसंग आहेत त्यामध्ये थेट शिवाजी महाराज आहेत. त्यांनी इतरांवर अवलंबून ते ठेवलं नाही. म्हणजे पराक्रम गाजवताना तो स्वतःच्या मनगडावरच पराक्रम गाजवायचा. कुणीतरी करावं आणि मग मी जावं नंतर फोटो काढायला आणि मग बातमी द्यावी असं नको. तर स्वतःच्या पराक्रमानं आपण कर्तृत्व गाजवावं. नाव होतच असतं. किती नाव, 342 वर्ष झालं तर नाव चिरंतन आहे. अखंड प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराज नावाची अखंड प्रेरणा आहे. आणि म्हणून उद्या 19 तारीख आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण बोलतोय. आणि म्हणून शिवाजी महाराजांना समजून घेताना सुरुवातीला मला एकदम फोन आला, असा का विषय हो, समजून घेताना मी समजले, पण आपल्या व्यक्तिगत पातळीवर आपण हे समजून घेतलं पाहिजे ना. आपण जय जयकार पण करू आणि शिवाजी महाराजांची शिवनीती, शिवविचार सुद्धा आपण काय करू, आपण पुढे नेऊ. मला वाटतं की 1 तास वेळ दिली होती मला. शिवराजेंस ग्रुपला पुन्हा एकदा धन्यवाद की त्याने एका विषयावर त्या ठिकाणी बोलायची मला संधी दिली. खरं असतं मी काय संशोधक पण नाही आणि अभ्यासक पण नाही. वारकरी परंपरेमध्ये काम करता करता गाथेकडून शिवचरित्राकडे जावं असा एक योगायोग. आणि मग त्यातून कधीतरी 4थीचं पुस्तक म्हणजे अंतिम वाटलं होतं. मात्र त्याच्याही पेक्षा सुद्धा चांगली गोविंदांना पानसरे शिवाजी कोण होता, काय आता किती सुंदर, एक कमी पानाची पुस्तिका, मात्र त्यामध्ये सुद्धा
हेच इतक्या सुंदर पद्धतीने अण्णांनी मांडलेलं आहे की छोटी पुस्तकं सुद्धा आयुष्यभर ती आपल्याला प्रेरणा देत राहील. आणि म्हणून वाचाल तर वाचाल हे बाबासाहेबांनी जे म्हटलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता प्रश्न असा आहे की वाचा म्हणावं हे ठीक आहे, पण वाचावं कुणी हा प्रश्न आहे. आणि वाचाल तर वाचाल, चरित्र समजलं तर मगाशी म्हटलं तसं चारित्र्य घडेल. मात्र हे चारित्र्य घडवण्यासाठी वाचलं पाहिजे. कितीतरी समृद्ध आपल्याकडे साठा आहे आणि तेही वाचत असताना जरा नीट व्यवस्थित वाचलं पाहिजे. आणि म्हणून वासी बेंद्रेंचं असेल किंवा कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचा असेल सुंदर इतिहास अक्षरशः आहे. किंवा आता पांडुरंग बलकवडे असतील, ही सगळी माणसं असतील, किंवा आता केदार फाळकेंचं सुद्धा आज्ञापत्र किती सुंदर काम केलं आहे. म्हणून मला असं वाटतंय की जर आपण पालक असू तर आपण थोडं थोडं एखादं पुस्तक घरात आणलं पाहिजे. आपण ते वाचायला शिकवलं पाहिजे. आणि पुस्तकं ही घरातल्या दिवाणखान्याच्या तिजोरीची शोभा वाढवण्यासाठी असू नयेत. ती अशी मळली पाहिजेत, रेगा मारून वगैरे हे करून. असं म्हणजे काय उठून रेगा मारत नाही, वाचून रेगा मारल्या पाहिजेत. हां, बरोबर आहे ना. IMP वगैरे कळलं पाहिजे, आपल्याला आनंद मिळवता आला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी आपण वाचत जाऊ त्यावेळी आपल्याला शिवाजी महाराज आपल्या डोक्यात शिरतील आणि मग आपली पावलं कृतीकडे वळतील. सगळ्यांची पावलं कृतीकडे वळावीत हे सांगत असताना मी सांगतोय आणि 100% मी निर्दोष आणि निकोप आहे असंही काय म्हणण्याचं कारण नाही. मात्र जिथं जिथं जे अमृतकण वेचता आले ते वेचून एकत्र करून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जे योग्य असेल ते आपण स्वीकारावं, चुकीचं असेल ते माझ्याकडे रिव्हर्स येईल. आणि काही रेफरन्स आपल्याला काही सर्वांना पटेल असे नाही, मात्र माझी त्या पाठीमागची तळमळ आपल्यापर्यंत पोहोचेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आम्हाला हो.